जी सर्वात मोठी सभा मानली जाते ती आता शिवाजी पार्कला थोड्याच वेळात होणार आहे. काही तासच उरलेत आणि आता सगळे नेते मंडळी जे आहेत ते आता पार्काकडे येतात निघाले आहेत. सुशांत शेलार आपल्यासोबत आहेत. तुम्ही इकडे आलात, खऱ्या अर्थानं नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे महायुतीचे सगळे दिग्गज नेते या मंचावर एकत्र पाहायला मिळणार, काय सांगायला पाहिजे? काय खूप अभिमान वाटतो आणि आज 400 पारचा जो नारा आहे त्याचा आज भव्य दिव्य स्वरूपामध्ये आज ही प्रचार सभा म्हणणार नाही मी, ही विजयी प्रचार सभा असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि आपण सगळेच जण नरेंद्र मोदी साहेब, आदरणीय पंतप्रधान आणि आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, रामदासजी आठवले आणि आपल्या महाराष्ट्राचे सगळ्यांचेच लाडके राजसाहेब ठाकरे यांना त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण सगळेच उत्सुक आहोत आणि पूर्वतयारीसाठी आम्ही सगळेजण इकडे दाखल झालेलो आहोत. आणि आज ही विजयी प्रचार सभा खूप जल्लोषात आणि उत्साहात पार पडेल असा मला ठाम विश्वास आहे. आणि सगळ्यांमध्ये विरोधकांचं एक वेगळंच म्हणणं आहे की नरेंद्र मोदी यांना इतक्यांदा इकडे यावं का लागतं, असा प्रश्न विरोधक विचारतात. हा प्रचाराचा भाग आहे आणि विरोधकांचं काम आहे विरोधात बोलणं, सो ते बोलतायत, आपण काय कितपत त्याच्याकडे लक्ष द्यावं हे प्रत्येकाचं विरोध करण्याची पद्धत आहे. पण इतक्या खालच्या थराला जाऊन विरोध झालेला मी आत्तापर्यंत पाहिला नव्हता, हे पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. खूप धन्यवाद. तुम्ही बघू शकता आता सुशांत शेलार जे आहेत ते आता आज चालले शिवतीर्थावर, आत्ताच ते पोचले आहेत आणि खऱ्या अर्थानं बघतो तर शिवाजी पार्कचा हा मैदान जिकडे महायुतीची ही महासभा होणार आहे तिकडे आता सगळे नेते मंडळी एक एक करून, हा गेट जो आहे तो VIP गेट आहे जिकडून VIP सगळे जे नेते मंडळी असेल ते एंट्री करतील आणि तेच एंट्री आता सुशांत शेलार यांनी पण घेतलेली दिसते आपल्याला. वेदांत सोबत श्रेयसान, पुढारी न्यूज, मुंबई.